मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद आहे। शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलतील अशी शक्यता आहे। ठाकरे सेनेच्या युतीवर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील असा अंदाज आहे, त्यामुळे त्याकडे सुद्धा लक्ष असेल। मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर सुद्धा राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देतील असा अंदाज आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। श्रेयस, किती वाजता ही पत्रकार परिषद आहे आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरेंकडून उपस्थित होण्याचा अंदाज आहे? मुळात आपण बघितलं गेलं तर अनेक दिवसांपासून खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलं। ही पत्रकार परिषद जी आहे ती आज 11:30 वाजता श्रीक्षेत्रावर होणार आहे। यात हिंदी सक्ती जी केली जाते त्याच्यावर पहिलं भाष्य मनसे अध्यक्ष करतील याची शक्यता वाटते। त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं एकत्र येणं, त्यांची भेट झाली आहे का, त्यांची बोलणी सुरू आहे का, या सगळ्याबद्दल आज मनसे अध्यक्ष बोलतील का, हा सर्वात मोठा मुद्दा सुद्धा आज उपस्थित आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कोणतंही वक्तव्य मनसे अध्यक्षांनी केलं नव्हतं, त्यांच्या बैठकीत देखील केलं नव्हतं। पण देवेंद्र फडणवीस यांना का भेटले किंवा कुठल्या मुद्द्यासाठी भेटले ते सुद्धा आज ते बोलतील असं शक्यता वाटते। एकंदर पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्ष आज काय काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय। सकाळी आता येत्या 11:30 वाजता खऱ्या अर्थानं ही खऱ्या पत्रकार परिषद होणार आहे। जी, त्यामुळे प्रत्यक्ष पत्रकार परिषदेचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद आज आहे। शाळेमध्ये हिंदी सक्ती संदर्भातला जो काही निर्णय सरकार आणू इच्छितोय त्याबाबत राज ठाकरे बोलतील अशी शक्यता आहे, कारण त्याला मनसेने अर्थात राज ठाकरे यांनी सक्त विरोध केलाय। दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सुद्धा राज ठाकरे आज भाष्य करू शकतात त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अगदी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे अशी जी भेट झालेली होती, ज्यावरून राजकीय चर्चा रंगलेल्या होत्या, त्याबाबत सुद्धा ते बोलतील अशी शक्यता आहे।